लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। 3 तासाच्या आत लाडक्या बहिणींना मिळणार 8वा हप्ता 3000 रुपये। 12 जिल्ह्यात वाटप सुरू। आज बँकांना अर्जंट आदेश दिलेला आहे। 7 फेब्रुवारी तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्त्वाची अपडेट। आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये हे जमा होणार आहे। 3 तासाच्या आत लाडक्या बहिणींना 8वा हप्ता वाटप सुरू करा। आज बँकेने दिलाय अर्जंट आदेश। लाडकी बहीण योजनेचा आपण माहिती पाहत आहोत। फेब्रुवारीचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता या संदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट आताच आलेली आहे। 15 मिनिटांपूर्वी झालेला मोठा निर्णय हा आपण तुमच्यापर्यंत शेअर करत आहोत। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, व्हिडिओ पूर्ण पहा। जर तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला पण फेब्रुवारीचा आणि जानेवारीचा हप्ता यायला हवा, ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता यायला हवा असेल असं वाटत असेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा। कारण फेब्रुवारीचा हप्ता जर आला तर तिथून पुढचे सर्व हप्ते तुम्हाला येणार आहेत, नाहीतर तुम्हाला पूर्ण हप्ते पुढचे हे येणार नाही। तुम्हाला पण माहिती आहे, कारण बघा आजपासून तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे सुरू झालेले आहे। आता 3 तासाच्या आत लाडक्या बहिणींना जे पुढचे हप्ते आहेत हे सर्व हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका। कशा प्रकारचे मेसेज येणार आहेत तर अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे। डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट ऑफ क्रेडिटेड हे सगळं तुम्हाला अमाऊंट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे। 1,500 रुपयांचं कोणकोणत्या बँकेत होणार आहे, काय आहे, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं ते 12 जिल्हे कोणते आहेत हे मी तुम्हाला सगळ्यात डिटेल माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे। सोबत लाडक्या बहिणींसाठी 15,000 रुपये मिळणार आहेत। बघा, सोबत लाडक्या बहिणींना 15,000 रुपये सुद्धा महिन्याला मिळणार आहेत। ते सुद्धा सांगतोय कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 15,000 रुपये आता महिन्याला मिळणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, कारण खूप महत्त्वाची अपडेट आहे। जर तुम्हाला महिन्याला 15,000 रुपये पाहिजे असतील आणि सोबत 1500 म्हणजे 15,000 प्लस 1500 असे जर तुम्हाला महिन्याला पैसे पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण खूप मोठी संधी आता लाडक्या बहिणींसमोर उभी आहे। जवळपास मी तुम्हाला डिटेल माहिती सांगत आहे, 15,000 रुपये लाडक्या बहिणींना महिन्याला मिळणार आहे त्या संधीमुळे। कारण माहितीच तशी आहे, व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती इथं समजणार आहे। जो व्हिडिओ पूर्ण बघेल त्यांना संपूर्ण माहिती समजणार आहे। कसे तुम्हाला मी 15,000 रुपये देणार आहे, सोबत 1500 रुपये आणि गॅसचे 830 रुपये। आज धमाकेदार, आज होणार पैशांचा पाऊस। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती तिथं मिळणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे हा, आणि व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळं कुणीही अर्धवट सोडून जाऊ नका। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एकदा लाईक करा, पटापट लाईक करून घ्या आणि कमेंट करा कोणाकोणाला जानेवारीचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला 15,000 रुपये कसे मिळवायचे हे जर माहीत करून घ्यायचं त्यांनी सुद्धा कमेंट करा। बघा, आत्ताच महाराष्ट्र राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींना 15,000 रुपये महिना मिळणार आहे। हो, 15,000 रुपये महिना। कोणत्या लाडक्या बहिणींना तर राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये 10,000 लाडक्या बहिणींना आता अंगणवाडी का सेविका म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे। अंगणवाडी का सेविका म्हणून नोकरी इथं निघालेली आहे। 10,000 पदं इथं राज्य सरकारनं आता काढलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना एक मोठी संधी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला महिन्याला 15,000 रुपये मिळणार आहेत। सोबत मदतनीसची सुद्धा जागा निघालेली आहे, त्यांना 8,000 रुपये महिना मिळणार आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे। पटकन तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला पण घराला हातभार लावायचा आहे तर अंगणवाडी का सेविका म्हणून हा जी काही पदे आहेत त्याची तारीख सांगतो तुम्हाला। 5 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे। तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन चौकशी करायची पटकन की अंगणवाडी का सेविकाचा अर्ज मला भरायचा आहे, किंवा महिला व बालकल्याण विकास जिथं विभाग आहे तिथं जावा, तिथं पटकन काम होईल। महिला व बाल विकास हे जे विभाग असतं तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तिथं जाऊन पटकन तुम्हाला ते काम करायचं आहे की अंगणवाडी का सेविकासाठी अर्ज हा भरून द्यायचा आहे। बघा, त्यामुळं राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या हाताला काम मिळणार आहे। 15,000 रुपये महिना मिळणार आहे। आता बघा, ज्या लाडक्या बहिणींना वाटत आहे की आपल्याला पण काहीतरी करून दाखवायचं, त्यांनी हा अंगणवाडी का सेविका आणि मदतनीस यांचा फॉर्म भरू शकताय। कुठं भरायचं आहे ते तुम्हाला मी सांगितलं, किती तारखेपर्यंत भरायचं आहे तर 20 मार्चच्या आत। एवढा उशीर करू नका, कारण जसे अर्ज पटकन येतील तसं ते जागा भरून घेणार आहेत। त्यामुळं 2 ते 3 दिवसाच्या आत हे काम करून घ्या। आज जाऊन या, आज किंवा उद्यामध्येच तुम्ही ते महिला व बाल विकास विभागाने जाऊन फॉर्म भरून घेऊ शकता। नाहीतर काय होतं, आपण उशिरा जातो आणि तोपर्यंत जागा भरल्या जातात। त्यामुळे हे काम करून घ्या। तर सोबत बघा,
महाराष्ट्र सरकार जसं आपण तुम्हाला म्हणलं की लाडकी बहिणीला आता 1500 रुपये वाटप सुरू केलेलं आहे, तर येत्या 3 तासाच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अशा प्रकारचा मेसेज यायला मिळणार आहे। त्याच्यामध्ये 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। आता 3000 रुपये कसे मिळणार आहेत सांगतो तुम्हाला। भरपूर लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता राहिलेला आहे, बरोबर। जानेवारीचा हप्ता प्लस फेब्रुवारीचा हप्ता असे 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत। हो, सगळ्यात महत्त्वाची अपडेट, ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा एकत्र हप्ता असा मिळून 3000 रुपये तुमच्या खात्यावरती आता येणार आहेत। सोबत ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे आले नाही त्यांना 830 रुपये आणि 1500 रुपये असे मिळून तुम्हाला 2330 रुपयांचा सुद्धा एक मेसेज येणार आहे। ज्यांना गॅसचे आत्तापर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांना गॅस सिलेंडरचे पैसे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे असे मिळून 2330 रुपयाचा असे 2 प्रकारचे मेसेज येणार आहेत। परंतु आता तुम्हाला मी सांगणार आहे की कोणतं मोठं काम तुम्हाला इथं करायचं आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं काम जे करायचं आहे ते म्हणजे आधार कार्ड अपडेट। जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर आत्ताच जाऊन तुमचं जे काही नाव आहे ते बँकेतलं आणि तिथलं सेम आहे का हे बघून तुम्हाला जे सेम आहे, जे बरोबर आहे त्यासारखंच दोन्हीकडे नाव करून घ्यायचं आहे, पत्ता करून घ्यायचा आहे, जन्मतारीख। ते झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड अपडेट आहे ते बँकेत जाऊन सबमिट करायचं आहे। परत रेशन कार्ड अपडेट करून घ्या प्लीज। तुम्हाला मी वारंवार सांगत आहे रेशन कार्ड अपडेट करा, कारण रेशन कार्डवरती सुद्धा आता पैसे मिळणार आहेत। कसे मिळणार आहेत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो आहे। जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा रेशन कार्ड व्हिडिओ असं जर तुम्ही सांगितलं तर मी तुम्हाला पर्टिक्युलर व्यवस्थित सगळं सांगेल कसे पैसे मिळतात काय। परंतु रेशन कार्ड अपडेट असेल तरच तुम्हाला ते रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। सोबत रेशन कार्डवरती स्वस्त धान्य सुद्धा मिळणार आहे आणि ज्या योजना चालू आहेत त्या योजना सुद्धा चालू राहणार आहेत। सोबत शेतकरी मित्रांसाठी सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या शेतीसाठी जर तुम्हाला कुंपण पाहिजे असेल, जर तुम्हाला प्राण्यांपासून संरक्षण पाहिजे असेल तर तारेचं कुंपण ही योजना सुरू आहे। या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तुमची ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन। शेतकरी मित्रांना जर कुंपण योजना पाहिजे असेल, कुंपण योजनेला जवळपास 90% अनुदान आहे। जर 1 लाख रुपये खर्च आला तर सरकार 90,000 रुपये तुम्हाला देत आहे। त्यासाठी कुंपण योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती। सोबत PM किसान योजनेचा जो हप्ता आहे 6000 वरून 12000 रुपये हा सुद्धा झालेला आहे। तर हे सगळ्यात मोठी अपडेट आपण तुम्हाला देत आहोत। तर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी सुद्धा। आणि ज्यांनी फार्मर ID बनवलं नसेल त्यांनी पटकन बनवून घ्या, कारण त्याशिवाय तुम्हाला जो पुढचा हप्ता आहे तो मिळणार नाहीये। ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही घेतली। आता गॅसचे सुद्धा पैसे कोणाला मिळणार आहे, ज्याची गॅसची EKYC झालेली असेल। अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपण आता घेतली आहे। तर तुम्हाला मी जिल्हे सांगतो ते 12 जिल्हे कोणते आणि बँक कोणती। तर आज बघा SBI जे स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। सोबत HDFC, ICICI, कोटक महिंद्रा, त्यासोबत ICICI बँक ऑफ इंडिया, ICICI झालेलंच आहे, बँक ऑफ महाराष्ट्र अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। सोबत पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे येणार आहेत। आता आपण बघूयात की कोणते ते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचे जिल्हे मी तुम्हाला सांगतोय सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, मुंबई, रायगड, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून सुरू होणार आहे। आणि येत्या 3 तासाच्या आत तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे सगळे अकाउंटवरती पडणार आहेत पटापट। आणि ज्या लाडक्या बहिणींना महिन्याला 15,000 रुपये पाहिजे त्यांनी पटकन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा अर्ज करा। तुमच्या जवळच्या महिला व बालविकास या विभागामध्ये जाऊन हा अर्ज प्रक्रिया सुरू करून तिथं तुम्ही नाव नोंदवून तुमचं जे काही नोकरी आहे ते सुरू करू शकता। अट एकच आहे, अट आहे 12वी उत्तीर्ण, 12वी पास असणं गरजेचं आहे। लक्षात आलं? चला, काही प्रॉब्लेम असतील तर प्रश्न नक्की विचारा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांना, आपल्या लाडक्या बहिणींना, आपल्या शेतकऱ्यांना, सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्सला, आपल्या टेलिग्राम ग्रुपला, आपल्या इंस्टाग्राम ग्रुपला। चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।